प्रश्न क्रमांक पहिला, खालीलपैकी कोणत्या घटनादुरुस्ती कायदा 1976 द्वारे भारतीय संविधानाच्या सरनाम्यात समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता या शब्दांचा समावेश करण्यात आला? तर बघा, ऑप्शन ए आहे 38वी घटनादुरुस्ती, ऑप्शन बी आहे 44वी घटनादुरुस्ती, ऑप्शन सी आहे 42वी घटनादुरुस्ती आणि ऑप्शन डी आहे 52वी घटनादुरुस्ती. याचा आन्सर बघू आपण. याचं उत्तर आहे ऑप्शन सी 42वी घटनादुरुस्ती. तर 42व्या घटनादुरुस्ती कायदा 1976 द्वारे संविधानाच्या सरनाम्यात पहिल्यांदाच बदल करण्यात आला आणि त्यात 3 नवीन शब्द जोडण्यात आले, म्हणजे समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता. तर दुसरा प्रश्न बघू. 1875 मधील पुण्यातील प्रसिद्ध डेक्कन दंगल प्रामुख्याने कोणाच्या विरोधात झाली होती? ऑप्शन ए आहे ब्रिटिश अधिकारी, ऑप्शन बी आहे स्थानिक सावकार, ऑप्शन सी आहे जमीनदार वर्ग आणि ऑप्शन डी आहे इनामतदार. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी स्थानिक सावकार. तर मे 1875 मध्ये पुण्याच्या शिरूर तालुक्यातील सुपे या गावातून या दंगलीची सुरुवात झाली. सावकारांनी शेतकऱ्याच्या घेतलेल्या जमिनी आणि वाढवलेले व्याज यामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी सावकारांच्या गहाणखतांची कागदपत्रे लुटली आणि जाळून टाकली. प्रश्न क्रमांक तिसरा, महाराष्ट्रातील जलविद्युत प्रकल्पांचा त्यांच्या वीज निर्मिती क्षमतेनुसार उतरता क्रम जास्त ते कमी असणारा योग्य पर्याय निवडा. ऑप्शन ए आहे कोयना, वैतरणा, भीमा, एलदरी. ऑप्शन बी आहे भीरा. ऑप्शन बी आहे कोयना, भीरा, वैतरणा, एलदरी. ऑप्शन सी आहे भीरा, कोयना, एलदरी, वैतरणा. तर ऑप्शन डी आहे कोयना, एलदरी, भीरा, वैतरणा. या प्रश्नाचं उत्तर आहे बी कोयना, भीरा, वैतरणा, एलदरी. कोयना महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प ज्याची क्षमता आहे 1960 मेगावॅट, याला महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणतात. भीरा टाटांचा प्रकल्प, याची क्षमता सुमारे 300 मेगावॅट. वैतरणा 600 मेगावॅट. एलदरी 22.5 मेगावॅट अशी क्षमता आहे. प्रश्न क्रमांक 4, संविधानातील 73व्या घटनादुरुस्ती कायद्यानुसार जर एखादी ग्रामपंचायत मुदतीपूर्वी विसर्जित झाली तर विसर्जनाच्या तारखेपासून किती महिन्यांच्या आत निवडणूक घेणे बंधनकारक आहे? ऑप्शन ए आहे 3 महिने, ऑप्शन बी आहे 6 महिने, ऑप्शन सी आहे 9 महिने, ऑप्शन डी आहे 1 वर्ष. तर याचं उत्तर आहे ऑप्शन बी 6 महिने. तर बघा, 73व्या घटनादुरुस्तीनुसार कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थेचे विसर्जित झाल्याच्या दिनांकापासून 6 महिन्याच्या आत नवीन निवडणुका घेणे कायदेशीररित्या बंधनकारक आहे. मात्र जर उर्वरित मुदत 6 महिन्यापेक्षा कमी असेल तर निवडणूक घेणे आवश्यक नसते. प्रश्न 5 बघू आता. खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे मानवामध्ये पेलाग्रा हा त्वचाविकार होतो? ऑप्शन ए आहे जीवनसत्व B1, ऑप्शन बी आहे जीवनसत्व B3, ऑप्शन सी आहे जीवनसत्व C, ऑप्शन डी आहे जीवनसत्व D. तर याचा आन्सर बघू आपण. याचं उत्तर आहे ऑप्शन बी जीवनसत्व B3. तर बघा, विटॅमिन B3 च्या कमतरतेमुळे पेलाग्रा हा रोग होतो, ज्यामध्ये त्वचा कोरडी पडते, अतिसार आणि स्मृतिभ्रंश यांसारखी लक्षणे दिसतात. B1 मुळे बेरीबेरी होतो, तर C मुळे स्कर्वी होतो. आता 6वा प्रश्न बघू आपण. 1936 मध्ये फैजपूर
येथे झालेल्या काँग्रेसच्या पहिल्या ग्रामीण अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? ऑप्शन ए आहे महात्मा गांधी, बी आहे पंडित जवाहरलाल नेहरू, सी आहे सुभाषचंद्र बोस, डी आहे साने गुरुजी. ह्याचे आन्सर आहे ऑप्शन बी पंडित जवाहरलाल नेहरू. काँग्रेसचे 50वे अधिवेशन 1936 मध्ये जळगाव जिल्ह्यातील फैजपूर येथे पार पडले. हे काँग्रेसच्या इतिहासातील ग्रामीण भागात झालेले पहिलेच अधिवेशन होते. याचे अध्यक्ष पंडित जवाहरलाल नेहरू होते आणि स्वागताध्यक्ष धनाजी नाना चौधरी होते. या अधिवेशनात साने गुरुजींनी महत्वाची भूमिका बजावली होती. 7वा प्रश्न 1885 मध्ये स्थापन झालेल्या बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन या संस्थेच्या स्थापनेत खालीलपैकी कोणाचा समावेश नव्हता? तर बघा, ऑप्शन ए आहे फिरोजशाह मेहता, ऑप्शन बी आहे बद्रुद्दीन तयबची, ऑप्शन सी आहे के.टी. तेलंग, ऑप्शन डी आहे जगन्नाथ शंकर शेठ. ह्याचं उत्तर आहे ऑप्शन डी जगन्नाथ शंकर शेठ. तर 1885 मध्ये मुंबईत फिरोजशाह मेहता, बद्रुद्दीन तयबजी आणि के.टी. तेलंग या तिघांना बॉम्बेची त्रिमूर्ती म्हटले जायचे. यांनी एकत्र येऊन बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनची स्थापना केली. जगन्नाथ शंकर शेठ यांनी 1852 मध्ये बॉम्बे असोसिएशनची स्थापना केली होती. त्यांचा 1865 मध्येच मृत्यू झाला होता. प्रश्न 8वा महाराष्ट्रातील पूर्ववाहिनी नद्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे आणणारा योग्य क्रम कोणता? ऑप्शन ए आहे गोदावरी, कृष्णा, भीमा, तापी, ऑप्शन बी आहे गोदावरी, भीमा, कृष्णा, तापी, ऑप्शन सी आहे गोदावरी, भीमा, कृष्णा, वेण्णा, ऑप्शन डी आहे तापी, गोदावरी, भीमा, कृष्णा. तर याचं उत्तर आहे ऑप्शन सी गोदावरी, भीमा, कृष्णा, वेण्णा. तर बघा, महाराष्ट्रातील पूर्ववाहिनी नद्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम लावल्यास सर्वात उत्तरेकडे गोदावरी, त्यानंतर भीमा, त्यानंतर शेवटी कृष्णा नदी येते. तापी ही पश्चिम वाहिनी नदी आहे, त्यामुळे ड पर्याय येत नाही. प्रश्न क्रमांक 9 संसदेच्या दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक बोलावण्याचा अधिकार कोणाला आहे आणि त्याचे अध्यक्षपद कोण भूषवते? ऑप्शन ए आहे पंतप्रधान, राष्ट्रपती, ऑप्शन बी आहे राष्ट्रपती अधिकारी, लोकसभा सभापती, ऑप्शन सी आहे राष्ट्रपती उपराष्ट्रपती, ऑप्शन डी आहे लोकसभा सभापती राष्ट्रपती. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी राष्ट्रपती अधिकार लोकसभा सभापती अध्यक्ष. तर बघा, संविधानातील कलम 108 नुसार एखाद्या साधारण विधेयकावर दोन्ही सभागृहात मतभेद झाल्यास राष्ट्रपती संयुक्त बैठक बोलावतात. मात्र या संयुक्त बैठकीचे अध्यक्षपद लोकसभेचे सभापती भूषवतात. जर सभापती अनुपस्थित असतील तर उपसभापती अध्यक्ष बनतात. उपराष्ट्रपती कधीही या बैठकीचे अध्यक्ष होत नाहीत. शेवटचा प्रश्न क्रमांक 10 नचिकेत मोर समिती 2013 खालीलपैकी कोणत्या विषयाशी संबंधित होती? ऑप्शन ए आहे कर सुधारणा, ऑप्शन बी आहे बँकिंग क्षेत्रातील भांडवल पर्याप्तता, ऑप्शन सी आहे सर्वसमावेशक वित्तीय आणि लहान व्यवसायांना पतपुरवठा, ऑप्शन डी आहे सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे विलीनीकरण. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी सर्वसमावेशक वित्तीय सेवा आणि लहान व्यवसायांना पतपुरवठा. रिझर्व्ह बँकेने RBI 2013 मध्ये नचिकेत मोर यांच्या अध्यक्षतेखाली कमिटी ऑन कॉम्प्रेहेन्सिव्ह फायनान्शियल सर्व्हिसेस फॉर स्मॉल बिझनेसेस अँड लो इन्कम हाऊसहोल्ड
स्थापना केली होती. या समितीने देशातील शेवटच्या घटकापर्यंत बँकिंग सेवा पोहोचण्यासाठी पेमेंट्स बँक आणि स्मॉल फायनान्स बँक स्थापन करण्याची महत्त्वपूर्ण शिफारस केली होती. थँक यू.